नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोधात्मक प्रक्रिया प्रकरण दुसरे अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे साधक किंवा व्यापारक अभिसंधान. तर या अभिसंधानातील स्वरूप आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अभ्यासणार आहोत. तर मग बघूया व्यापारक किंवा साधक अभिसंधान म्हणजे नेमके काय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की अभिजात अभिसंधानामध्ये घंटा वाजविल्यानंतर अन्न दिले जाते. या प्रयोगात कुत्र्याला कोणतेही वर्तन करावे लागले नाही. स्किनरच्या अभिजात अभिसंधानात मात्र प्राण्यांकडून विशिष्ट वर्तन अनभिसंधित उद्दीपकाला दिला जातो. म्हणजे काहीतरी कृती केल्याशिवाय उद्दिष्ट प्राप्त होत नाही. दैनंदिन जीवनातही जर व्यक्तीला यश मिळवायचे असेल तर त्यासाठी तिला प्रयत्न करणे आवश्यक असते. म्हणूनच साधक अभिसंधानाला व्यापारक अभिसंधान असेही म्हटले जाते. B.F. स्किनर या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने उंदरावर अनेक प्रयोग करून साधक अभिसंधानाविषयी विशेष अभ्यास केला. साधक अभिसंधानात प्रयुक्त विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रतिक्रिया आवश्यक असतात, त्या तो शिकून घेतो व त्या साधक ठरत असतात. तर मग बघूया आपण नेमका हा साधक अभिसंधानाचा प्रयोग काय आहे. तर त्याआधी पाहूया की 1889 साली एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे काही नियम मांडले, ज्यामुळे साधक अभिसंधान या अध्ययन तंत्राचा जणू पाया घातला गेला. या अध्ययन प्रकाराचा अवलंब B.F. स्किनर यांनी केला. स्किनर हे वर्तनवादाचे जनक होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी वर्तन हे अध्ययनामुळेच होत असल्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी केवळ निरीक्षणयोग्य आणि ज्याचे मापन करता येईल अशा वर्तनाचाच अभ्यास करायला हवा. ज्याप्रमाणे अभिजात अभिसंधान प्रतिक्षिप्त वर्तनामुळे घडते, तसे ऐच्छिक मानवी वर्तनामुळे साधक किंवा व्यापारक अभिसंधान घडविता येते. यामध्ये मानवी वर्तन एकतर अनैच्छिक असते किंवा ऐच्छिक असते. अनैच्छिक किंवा प्रतिक्षिप्त प्रकारच्या वर्तनामुळे अभिजात अभिसंधान घडते, तर ऐच्छिक वर्तनाचा वापर करून व्यापारक अभिसंधान हा अध्ययन प्रकार अस्तित्वात येतो. मग व्यापारक अभिसंधान म्हणजे नेमके काय? तर व्याख्या देताना आपल्याला अशी सांगता येईल की प्रतिक्रियांच्या सुखद अथवा असुखद परिणामांमुळे घडून येणारे ऐच्छिक वर्तनाचे अध्ययन म्हणजे व्यापारक अभिसंधान होय. स्किनर यांनी थॉर्नडाईकपासून प्रेरणा घेत पण त्यांच्यापेक्षाही जास्त चांगल्या कूटपेटी म्हणजेच पझल बॉक्स बनविल्या, ज्यांना स्किनर बॉक्स असेही म्हटले जाते. विविध उपकरणे व यंत्रांचा वापर करून त्याने वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग केले. उदाहरणार्थ कबूतर, पोपट, उंदीर असे प्राणी प्रयुक्त म्हणजेच सब्जेक्ट म्हणून वापरले. त्यांच्यावर केलेल्या प्रयोगातून मिळालेले निष्कर्ष मानवी वर्तनावर लागू करण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्किनर यांचे मानसशास्त्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. साधक अभिसंधानाचा प्रयोग प्रथमतः स्किनर यांनी उंदरावर केला. बघूया तर मग स्किनर यांचा प्रयोग. स्किनर यांनी प्रयोगासाठी खास पेटी तयार केली. त्याला स्किनर बॉक्स असेही म्हणतात. या पेटीमध्ये किंवा या खास पद्धतीने तयार केलेल्या पेटीची रचना अशी होती की त्यात असलेली एक कळ म्हणजेच एक बटन दाबले तरच आत असलेल्या थाळीमध्ये डिशमध्ये अन्नाची गोळी येऊन पडेल. या पेटीमध्ये एका भुकेल्या उंदराला ठेवले गेले. सुरुवातीला बंदिस्त झाल्यावर उंदराकडून बाहेर पडण्याच्या हेतूने केलेल्या प्रयत्नात अचानक ती कळ किंवा ते बटन दाबले गेले आणि अन्नाची गोळी त्या थाळीत पडली. पण अद्याप काय केल्याने असे झाले हे कळत नसल्याने सुटकेच्या दृष्टीने पुन्हा त्याने यादृच्छिक म्हणजेच रँडम हालचाली केल्या, रँडम मूवमेंट सुरू केल्या. पुन्हा कधीतरी चुकून बटन दाबले जाऊन अन्न मिळाले
अशा अनेक प्रयत्नानंतर उंदराच्या हे लक्षात येते की बटन दाबले जाणे आणि अन्न मिळणे यात संबंध आहे. याचा परिणाम असा दिसून आला की उंदीर बटन दाबून अन्न मिळवायला शिकतो. म्हणजेच बटन दाबणे किंवा कळ दाबणे हे साधनभूत वर्तन आहे, ज्याचा अन्न मिळविण्याशी संबंध जोडला जातो. म्हणजेच कळ दाबण्याची क्रिया किंवा बटन दाबण्याची क्रिया शिकविण्यासाठी किंवा अभिसंधित करण्यासाठी येथे अन्न हे प्रबलक रेन्फोर्सर म्हणून वापरले गेले आहे. अभिजात अभिसंधानाप्रमाणे येथेही आपल्याला हे स्पष्ट करता येईल की कळ बटन म्हणजे अभिसंधित उद्दीपक, तर अन्न म्हणजे अनभिसंधित उद्दीपक आहे. तसेच बटन दाबणे ही अभिसंधित प्रतिक्रिया असून अन्न खाणे म्हणजे अनभिसंधित प्रतिक्रिया होय. तर व्यापारक अभिसंधानात प्रतिक्रियेनंतर काय परिणाम होतो यावर अध्ययन अवलंबून असते. यालाच स्किनर यांनी प्रबलन असे म्हटलेले आहे. प्रतिक्रियेनंतर आलेली कोणतीही गोष्ट की जिच्यामुळे ती प्रतिक्रिया पुन्हा घडण्याची शक्यता असते. प्रबलकामुळे सुखदायक परिणाम घडतो व व्यापारक अभिसंधान घडून येते. तर अशा प्रकारे स्किनर यांचा हा उंदरावरील केलेला प्रयोग आहे, म्हणून याला स्किनरचा प्रयोग असे म्हटले जाते. याच प्रयोगाला त्यांनी साधक अभिसंधान असे नाव दिलेले आहे. यानंतर साधक अभिसंधानातील किंवा व्यापारक अभिसंधानातील मूलभूत संकल्पना आपण बघूया. यामध्ये एकूण 9 संकल्पनांचा वापर करण्यात आलेला आहे. पहिली संकल्पना जी आहे तिला प्राथमिक प्रबलक म्हणजेच प्रायमरी रेन्फोर्सर असे म्हटलेले आहे. मूलभूत गरज पूर्ण करणारा उद्दीपक, उदाहरणार्थ अन्न, यालाच प्राथमिक प्रबलक असे म्हटलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक प्राणीमात्राची मूलभूत गरज असते, ती म्हणजे अन्न. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते, प्रयत्न करत असते, धडपडत असते आणि ही गरज ज्यावेळी व्यक्तीची पूर्ण होते त्यावेळी व्यक्ती त्या ठिकाणी आपले वर्तन जे आहे किंवा आपले कार्य जे आहे ते कुठेतरी थोड्या वेळासाठी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा प्रकारे हा प्राथमिक प्रबलक आहे किंवा त्यालाच आपण मूलभूत गरज म्हणूया, मूलभूत गरज पूर्ण करणारा उद्दीपक. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे दुय्यम प्रबलक, सेकंडरी रेन्फोर्स. प्राथमिक प्रबलकासोबत आल्यामुळे प्रबलीकरण करू शकणारा उद्दीपक, उदाहरणार्थ पैसे, जे वापरून अन्न मिळविता येते. या प्रबलकामुळे प्राथमिक प्रबलक मिळविता येते, म्हणून हे दुय्यम प्रबलक होय. जर आपल्याला असे कळले की आता पैसे देऊन अन्न मिळणार नाही, तेव्हा पैसे हे दुय्यम प्रबलक म्हणून महत्त्वाचे राहणार नाही. त्यानंतर तिसरी संकल्पना प्रबलीकरण, रेन्फोर्समेंट. एखाद्या प्रतिक्रियेचे अभिसंधीकरण होईल किंवा नाही हे प्रबलीकरणावर अवलंबून असते. विशिष्ट प्रतिक्रिया मिळविण्याची शक्यता ज्याने वाढू शकते त्या उद्दीपकाला प्रबलक असे म्हणतात. जसे की चांगले काम केल्यावर एखाद्या व्यक्तीला मिळणारी शाबासकी. यामध्ये शाबासकी हे प्रबलक आहे, कारण त्यामुळे चांगले काम करणे ही प्रतिक्रिया वाढविण्याची शक्यता असते. चौथी संकल्पना धनप्रबलक, पॉझिटिव्ह रेन्फोर्सर. प्रतिक्रिया येण्याची शक्यता वाढविणारा उद्दीपक, याला धनप्रबलक असे म्हणतात. उदाहरणार्थ महिनाभर काम केल्याने मिळणारा पगार हा कर्मचाऱ्यांसाठी धनप्रबलक म्हणून काम करतो, कारण त्यामुळे पुन्हा काम करण्याची शक्यता जी असते ती त्या व्यक्तीची वाढत असते. म्हणजे एखाद्या गोष्टीतून आपल्याला जर काही फायदा होत असेल तर त्याला आपण धनप्रबलक असे म्हणतो. किंवा एखादे काम एखाद्या व्यक्तीला आपण सांगितल्यानंतर त्या कामाचा आपल्याला मोबदला मिळणार आहे, ह्या विचारानेच व्यक्ती पूर्ण वेळ काम करत असते.
आणि त्या कामाचा ज्यावेळी त्या व्यक्तीला मोबदला मिळतो तेव्हा त्याला धनप्रबलक असे म्हणतात. आणि या प्रबलकामुळे पुढेही व्यक्ती अगदी जोमाने आनंदाने काम करताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर ऋणप्रबलक निगेटिव्ह रेनफोर्सर असा उद्दीपक जो थांबविल्यामुळे किंवा काढून घेतल्याने प्रतिक्रिया वाढते. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी आईचे ओरडणे किंवा रागवणे कुठेतरी थांबावे म्हणून एखादा मुलगा अभ्यास करतो. इथे आईचे रागावणे हे ऋणप्रबलक होईल, कारण ते थांबल्यामुळे अभ्यास करण्याची प्रतिक्रिया वाढीस लागते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की एखादा मुलगा अभ्यास करत नसेल तर आई त्याला रागावते किंवा ओरडते, हे त्याच्या लक्षात येते. परंतु कधीकधी इथे हा ओरडणे किंवा रागवण्याचा जो प्रबलक आहे तो कुठेतरी थांबावा म्हणून ते मूल अभ्यासाला लागते किंवा अभ्यास करण्याची प्रतिक्रिया त्याची कुठेतरी वाढते, तेव्हा त्याला आपण ऋणप्रबलक असे म्हणत असतो. त्यानंतर अभिसंधित प्रतिक्रियेचे संपादन ॲक्विसिशन. जेव्हा अभिसंधित उद्दीपकाला अभिसंधित प्रतिक्रिया मिळते तेव्हा अभिसंधित प्रतिक्रियेचे संपादन झाले असे म्हणता येईल. आत्ताच पाहिलेल्या प्रयोगात साधक अभिसंधानामध्ये बटन दाबणे ही प्रतिक्रिया आल्यानंतर अन्न हे प्रबलक दिले तरच ती प्रतिक्रिया वारंवार होईल आणि त्याचे संपादन झाले असे आपल्याला म्हणता येईल. विलोपन एक्सटिंक्शन. जोपर्यंत प्रबलक मिळते आहे तोपर्यंत प्रतिक्रियासुद्धा मिळत राहतील. एखाद्या प्रतिक्रियेचे अभिसंधीकरण झाल्यावर जर अनभिसंधित उद्दीपक देणे थांबविले तर प्रस्थापित झालेली अभिसंधित प्रतिक्रिया हळूहळू कमजोर होत जाते आणि शेवटी बंद होते. या प्रक्रियेला विलोपन असे म्हणतात. उदाहरणार्थ, काम केल्यानंतर महिन्याच्या शेवटी किंवा अखेरीस पगार मिळणाऱ्या व्यक्तीला जर पगार मिळणे बंद झाले तर त्याचे काम करणेसुद्धा बंद होईल. यालाच विलोपन असे म्हटले जाते. त्यानंतर उत्स्फूर्त पुनर्निर्माण स्पॉन्टेनियस रिकव्हरी. विलोपनानंतर जर मधील काही काळ विश्रांतीसाठी थांबविला आणि पुन्हा अभिसंधित उद्दीपक दिला तर थोड्या प्रमाणात परंतु प्रतिक्रिया मिळते. त्याला उत्स्फूर्त पुनर्निर्माण असे म्हणतात. यावरून हे सिद्ध होते की एखाद्या प्रतिक्रियेचे विलोपन झाले म्हणजे ती प्रतिक्रिया विस्मरणात जात नाही. शेवटची संकल्पना आहे पारितोषिक आणि शिक्षा रेनफोर्स अँड पनिशमेंट. पारितोषिक आणि शिक्षा या दोन प्रभावी प्रबलकांचा वापर करून व्यक्तीच्या वर्तनाला आपण वळण लावू शकतो. पारितोषिक देण्याने प्रतिक्रिया देण्याचे प्रमाण वाढते, म्हणजे जे वर्तन होणे अपेक्षित आहे त्याची पुनरावृत्ती होते, तर शिक्षा दिल्याने जे वर्तन नको आहे ते कमी होते. थोडक्यात धन आणि ऋण, पारितोषिक आणि शिक्षा यांच्या वापरामुळे 4 अटी येथे निर्माण होतात. त्या आपल्याला थोडक्यात सांगता येतील. पहिलं म्हणजे गृहपाठ, म्हणजेच होमवर्क पूर्ण केला म्हणून आईने शाबासकी दिली. दुसरं आहे आईचे रागावणे थांबते म्हणून होमवर्क पूर्ण केला. तिसरं, होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून आईने अजून जास्त वेळ अभ्यास करायला सांगितला. आणि शेवटचा आहे होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून आईने खेळू दिले नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे साधक अभिसंधानातील ज्या संकल्पना आहेत त्या सविस्तरपणे स्पष्ट करता येतील. यानंतर बघूया साधक अभिसंधान किंवा व्यापारक अभिसंधानातील उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ ऑपरंट अँड इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग.
मागे ज्या आपण संकल्पना बघितल्या त्याचेच हे इथे एक पिक्चर किंवा एक चार्ट तुम्हाला दिसतो आहे की ज्यामध्ये पारितोषिक जर मिळत असेल तर व्यक्तीचे चांगले वर्तन जे आहे ते कुठेतरी वाढलेले आपल्याला दिसून येते आणि शिक्षा मिळत असेल तर वर्तन जे आहे ते कुठेतरी कमी होताना आपल्याला इथे दिसून येतं. यावरून आपल्याला साधक अभिसंधान कशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकतो हे लक्षात येईल. तर बघा, साधक अभिसंधान किंवा व्यापारक अभिसंधान याचे उपयोजन बघत असताना रोजच्या कामापासून शैक्षणिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात सगळीकडे साधक अभिसंधान अत्यंत सक्षमपणे वापरता येते. उदाहरणार्थ, पहिला नंबर आल्यावर बक्षीस देणे, जास्त उत्पादन केल्यावर कर्मचाऱ्यांना बोनस मिळणे, कधीकधी ट्रॅफिक पोलीसकडे किंवा वाहतूक पोलिसांकडे दंड भरावा लागू नये म्हणून वाहनाचे नियम पाळणे, जास्त वेळ खेळायला मिळावे म्हणून अभ्यास करून ठेवणे, अशा कितीतरी ठिकाणी साधक अभिसंधानाचा वापर होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुद्धा हे तंत्र खूप प्रभावी आहे. तर साधक अभिसंधानामध्ये आपण पाहिले की बटन दाबण्याची क्रिया ही साधनात्मक आहे हे उंदीर शिकला. माणसाच्या बाबतीतही पैसा, प्रतिष्ठा यांचा प्रबलक म्हणून उपयोग केला जातो. विशिष्ट ध्येय गाठले की पारितोषिक देणे हे त्याचे उदाहरण आहे. प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी महत्त्वाची परीक्षा प्रावीण्यासह पास करणे यासाठी नियमित पद्धतशीर अभ्यास हे साधन वापरावे लागते. प्रबलीकरण हे वर्तनाला आकार देण्याचे कार्य करते. पारितोषिकाप्रमाणेच सौम्य शिक्षाही वर्तनाला आकार देते. प्रबलक उद्दीपक कमी अधिक वेळाने दिला तरी चालतो, परंतु अजिबात द्यायचा नाही असे केले तर प्रतिक्रिया होत नाही किंवा संभवत नाही. साधक अभिसंधानात प्रबलीकरणाची विशिष्ट योजना तयार केली जाते आणि वर्तनाला योग्य त्या प्रकारे दिशा व आकार दिला जातो. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये साधक अभिसंधानाचा उपयोग जो आहे तो केला जात असतो. तर अशा प्रकारे आज आपण इथे अध्ययनातील साधक किंवा व्यापारक अभिसंधान जे आहे ते नेमके काय आहे ते सविस्तरपणे पाहिले आणि B.F. स्किनर यांचा साधक अभिसंधानाचा उंदरावरील जो प्रयोग आहे तोही आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद. थँक यू.